राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज काटेवाडी या मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्यांचा मतदानाचा हक्क आहे तो बजावला आहे। त्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील लोकशाहीला बळकट करणे आणि मतदानाचा हक्क बजावणे यासाठी त्या मतदान केंद्रावर आज सकाळी सर्वात प्रथम उपस्थित राहिल्यात। अजितदादांप्रमाणेच वक्तशीरपणा त्यांच्यामध्ये असल्याचे त्यांच्याकडे पाहून या ठिकाणी निदर्शनात आले। त्यांच्यासोबत पार्थ पवार हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या मतदान केंद्रावर उपस्थित होते। तसेच संपूर्ण पवार कुटुंब ज्यांचे मतदान या केंद्रावर आहे, युगेंद्र पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार हे देखील या मतदान केंद्रावर उपस्थित होते आणि त्यांनी देखील त्यांच्याबरोबर मतदान केलेलं आहे। सर्वात प्रथम सुनेत्रा वहिनी यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आणि त्यांच्यानंतर शर्मिला पवार असतील, युगेंद्र पवार असतील, याच्यानंतर पार्थ पवार असतील यांनी देखील त्यांच्या मतदानाचा हक्क आहे तो या ठिकाणी बजावला आहे। आणि आज काटेवाडीमध्ये हे मतदान आहे ते मतदान व्यवस्थितरित्या पार पडले आहे। याच्यानंतर त्या त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झालेले आहेत।